हरि ओम. गंगा दशहरा उत्सवानिमित्त विशेष मालिकेत आपण पाहत आहोत भारतातल्या विविध सरोवरांविषयी. आजचं सरोवर आहे पुलिकत सरोवर. हे सरोवर तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि त्या भाषेमध्ये याचा उच्चार पळवेरकाड असाही केला जातो. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या सीमा वेगळं करणारं हे सरोवर आहे. आंध्र प्रदेशमधल्या तिरुपती हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्याच्या पूर्व नेल्लोर भागातून आणि तामिळनाडूमधल्या तिरुवल्लर या दोन गावांना त्याच्यामध्ये हे सरोवर वसलेलं आहे. या सरोवराचा एक वेगळा आणि महत्वाचा विशेष असा की हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि या सरोवरामध्ये पुलिकत पक्षी अभयारण्य सुद्धा वसलेलं आहे. श्रीहरिकोटा बेटाची जी भिंतिका आहे ती या सरोवराला बंगालच्या उपसागरापासून वेगळं करते आणि या बेटावर सतीश धवन अंतराळ केंद्र आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं हे सरोवर महत्वाचं आहे. कारण सरोवरांच्या मालिकेत माहिती देताना मी असाही विचार केला की पंचसरोवर ही आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहेत, परंतु काही शहरं ही त्यांच्या वेगळ्या गुणधर्मांमुळे सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. आणि एक पर्यावरण प्रेमी म्हणून किंवा गंगा दशहरा उत्सवाचं मूळ जर उद्देश ध्यानात घेतला तर ह्या सृष्टी तलावरची ही जी सगळी जैवसंपदा आहे, म्हणजे पृथ्वी तर आहेच, जल आहे आणि विविध सगळ्या वनस्पती, झाडं, पशु, पक्षी या सगळ्यांचं संवर्धन करण्याची संकल्पना आपल्या ह्या भारतीय सण, वार, उत्सव यातून आपल्याला दिलेली आहे की एखाद्या गोष्टीचं तुम्ही पूजन करता, मग जी गोष्ट किंवा जी वस्तू पूजनीय आहे तर तिचं आपण रक्षण करतो, तिची काळजी घेतो, तिचं संवर्धन करतो. अगदी त्याच न्यायाने नदीचं पूजन केलं तर नदीची काळजी घेणं पण अपेक्षित आहे. नदीचं प्रदूषण आपल्याकडून होणार नाही याच्याविषयी आपण सतर्क राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फक्त तिची स्तोत्र म्हणणं, रोज नदीमध्ये स्नान करणं किंवा रोज तिचं पूजन करणं हे आताच्या काळाला थोडंसं छेद देतं की त्याहीपेक्षा आता पुढे जाऊन नदीचं संवर्धन, नदीचं जे पावित्र्य आहे ते तिला प्रदूषण मुक्त ठेवूनच खऱ्या अर्थाने राखता येणार आहे. म्हणूनच हा विचार घेऊनच सरोवरांच्या या मालिकेमध्ये हे खाऱ्या पाण्याचं सरोवर वेगळ्या महत्वाच्या नोंदीसाठी म्हणून मी घेतलेलं आहे. या सरोवराविषयी एक माहिती मला छान मिळाली, ती अशी की आपल्याला ठाऊक आहे की अनेक पशु किंवा पक्षी हे स्थलांतर करत असतात. विशेषतः काही पक्षी हिवाळ्यामध्ये स्थलांतर करतात तर काही पक्षी हे उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करतात. आता स्थलांतर करताना हे पक्षी खूप दूर दूरच्या प्रदेशातून विशिष्ट जागी येत असतात. आपल्याला ठाऊकच आहे की पशु पक्षी यांना भगवंताने अतींद्रिय शक्ती देऊ केलेली आहे. म्हणजे जे तुम्हा आम्हाला सहजासहजी नाही समजत, नाही दिसत, नाही कळत, नाही ऐकू येत ते ह्या पशु पक्ष्यांना उमगतं. आपला बुद्धीचा विकास निश्चित जास्त झालेला आहे, परंतु या सर्व प्राणी जगताला भगवंतांनी देऊ केलेली ही अलौकिक शक्ती, तिचं वरदान हे नक्कीच वेगळं आहे. म्हणूनच हे पक्षी स्थलांतर करताना एखाद्या प्रदेशातून एखाद्या ठिकाणी बरोबर नेमकेपणाने कसं येतात, दरवर्षी येतात. आपल्याला अशी अनेक पक्ष्यांची अभयारण्य माहिती आहेत की जिथे अनेक म्हणजे पर्यटक प्रेमी किंवा असे जे सगळे उत्साही लोक असतात ते केवळ हे पक्षी बघायला म्हणून जात असतात. असे अलिबागच्या किनाऱ्यावर येतात किंवा इंदापूर जवळ अशी अनेक स्थानं आहेत की तिथं हे पक्षी येतात. तर असंच हे पुलिकत सरोवर सुद्धा
पक्ष्यांसाठी महत्वाचं केंद्र आहे किंवा महत्वाचं स्थान आहे. इथे फ्लेमिंगो किंवा राजहंस पक्षी दरवर्षी या भागामध्ये विहार करण्यासाठी येत असतात आणि ज्या अर्थी ह्या पक्ष्यांना दूरवरून या विशिष्ट सरोवराच्या क्षेत्रामध्ये यावंसं वाटतं, त्या अर्थी त्यांच्यासाठी हे सरोवराचं क्षेत्र नक्कीच सुरक्षित आहे. काहीतरी त्यांना तिथे नक्कीच वेगळं अनुभवायला मिळतं, त्याशिवाय इतका दूरचा प्रवास करून हे पक्षी इथं येणार नाहीत. त्यांच्याकडे बघा, लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारची GPS यंत्रणा नाही, परंतु बरोबर एकमेकांच्या पाठीमागे असे साखळी पद्धतीनं हे पक्षी त्या त्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावतात. कदाचित त्या त्या ठिकाणी त्यांचं पुढचं प्रजननाचं कार्य सुद्धा होत असतं. म्हणूनच ही अशी सरोवरं नक्कीच वेगळ्या दृष्टीनं काहीतरी पवित्र असणार, कारण पशु आणि पक्ष्यांना सुद्धा स्थानाचं पावित्र्य नक्कीच समजतं. त्याच्यावरूनच मला एक गोष्ट आठवली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी जेव्हा शृंगेरी इथे मठाची स्थापना केली, त्यावेळेला त्यांनी सुद्धा त्या भागामध्ये नेमकं असंच दृश्य पाहिलं होतं आणि ते दृश्य पाहून झाल्यानंतरच त्यांच्या मनामध्ये आलं की हे स्थान सर्वार्थानं अत्यंत पवित्र, शुद्ध आणि असा पद्धतीचा मठ स्थापन करायला योग्य आहे. काय दृश्य त्यांनी पाहिलं होतं तर ऐन पावसाळ्याचे दिवस होते आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर एक छोटीशी बेडकी अंडी देत होती. धो 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 पाऊस पडत होता. अर्थातच एवढ्या प्रचंड पावसामध्ये ही अंडी तर नक्कीच वाहून जाणार, परंतु त्याच वेळेला एक सर्प तिथे उपस्थित झाला आणि त्या सर्पाने या बेडकीच्या आणि त्या अंड्यांच्या डोक्यावर आपला फणा धरून त्यांना आपल्याकडून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि वास्तविक सर्प आणि बेडूक हे शत्रू आहेत, म्हणजे सर्पाचं भक्ष्य बेडूक आहे. म्हणजे खरं म्हणजे पटकन त्यांनी खाणंच अपेक्षित होतं, पण तसं न करता त्याच्या मनातला सत्सत भाव जागरूक झाला की ही बेडकी आता अंडी घालत आहे, म्हणजे ती पुढचं प्रजनन करत आहे. तेव्हा अशा प्रसंगी हिचं रक्षण करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच सांगायचं तात्पर्य काय की ह्या सगळ्या कथा भले अशा म्हणजे आख्यायिका स्वरूपात आपल्यापर्यंत आल्या असतील, त्या खऱ्या किंवा खोट्या या वादात न पडता त्याच्यातून काय आपल्याला चांगला संदेश घेता येईल तो घेणं महत्वाचं आहे. की एकमेकांना अडीअडचणीमध्ये मदत करणं, संकट समयी धावून जाणं, हे जर पशुपक्ष्यांना सुद्धा उमजत असेल तर ते आपल्या माणसांना का बरं उमजू नये, हा संदेश तरी आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि ज्या ठिकाणी शत्रू मित्रवत आचरतो ते स्थान नक्कीच काहीतरी तिथे वेगळ्या सकारात्मक लहरीचा, ऊर्जेचा वास असतो. त्याशिवाय तशी बुद्धी त्यांना होणे शक्य नाही. हा सगळा विचार करून आजच्या मालिकेत ह्या पुलिकत सरोवराची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हर गंगे